नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या रात्री नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. म्हणजे 500 आणि 1000च्या ज्या काही नोटा आहेत त्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला आणि त्याच्यानंतर 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून या नोटा बंद झालेल्या आहेत, चलनातनं त्या रद्द झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये या घटनेला, खरं म्हणजे आता या निर्णयाला 21 दिवस होऊन गेलेले आहेत. या संपूर्ण 21 दिवसामध्ये अक्षरशः नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटा कल्लोळ माजलाय की काय, अशा स्वरूपाची स्थिती संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळालेली आहे. एटीएमच्या बाहेर रांगा, बँकांच्या बाहेर रांगा, घरामध्ये जे काही पैसे होते, ज्या काही नोटा होत्या, 1000-500च्या नोटा होत्या, त्या नोटा आता काय करायच्या? त्या बँकेमध्ये जमा तर करायच्या, त्या बदलून तर मिळायला पाहिजेत, पण त्यासाठी मग रांगेत उभा राहायला लागणार. म्हणजे मनुष्याच्या, माणसाच्या नशिबामध्ये असलेली रांग परत बँकेपाशी येऊन थांबलेली आहे. एकूण असं सगळं चित्र असताना नोटाबंदीच्या निर्णयाचे एकूण सगळे जे काही परिणाम आहेत, पडसाद आहेत, ते वेगवेगळ्या माध्यमातून उमटताना आपण पाहतो आहोत. नोटाबंदीचा निर्णय तर जाहीर झाला, त्याच्यानंतर आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमातून आपण सातत्यानं त्याच्यावरती संपूर्ण चर्चा करण्याचा, सांगोपांग चर्चा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यामध्ये अर्थतज्ञ बोलले, अर्थशास्त्री बोलले, राजकारणी बोलले, सर्वसामान्य माणसं सुद्धा बोलली. पण या संपूर्ण निर्णयाकडे आणि नोटाबंदीच्या एकूण परिणामांकडे साहित्यिक कसं पाहतात, कोणत्या माध्यमातून त्याच्याकडे पाहतात, कशा पद्धतीने अभिव्यक्त होतात, हे पाहणं खरं औत्सुक्याचं. कारण हा विषयच मुळात, मी जसं मगाशी म्हणालो, की अर्थपूर्ण विषय आहे. नोटा म्हणलं की अर्थ आलं, पैसा आला, मनी आलं. तर साहित्यामधला एकूण जो अर्थ आहे तो अर्थपूर्ण कशा पद्धतीने होऊ शकतो, या दृष्टिकोनातनं या आजच्या कार्यक्रमामध्ये खरं आपल्याला बोलायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप नेहमीच्या कार्यक्रमासारखं नाहीये. नेहमी आपला टॉक शो असतो तसं हे स्वरूप नाहीये. आज या कार्यक्रमामधनं आपण जे काही व्यक्त होणार आहोत ते विडंबनाच्या माध्यमातून होणार आहोत. कारण नोटाबंदीचा निर्णय आणि त्याच्यामध्ये लोकांना सोसायला लागलेल्या ज्या काही कळा आहेत त्या कशा स्वरूपाच्या आहेत, त्या लोकांच्या कळा लोकांना कळल्या पाहिजेत आणि राज्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या कळांचा जो काही आवाज आहे तो पोहोचला पाहिजे. आणि म्हणूनच आवाज महाराष्ट्राचा आज आपण करतो आहोत पुण्यातून. पुण्यातल्या या सुंदरशा उद्यानामध्ये खरं आत्ता मी आहे. कारण कविता किंवा विडंबन जरी म्हटलं तरी त्याला असं थोडंसं रम्य असं वातावरण खरं म्हणजे पाहिजे. विषय गंभीर जरी असला तरी वातावरण हलकं फुलकं प्रफुल्लित करण्यासाठी म्हणून आपण पुण्यातल्या एका उद्यानामध्ये आहोत. आणि या संपूर्ण कार्यक्रमाची दारोमदार ज्याला म्हणूया, ती दारोमदार पेलण्यासाठी माझ्यासोबत मराठीमधले नामवंत आघाडीचे कवी, ज्येष्ठ कवी नारायण सुमंत माझ्यासोबत आहेत. एकूणच नोटाबंदीच्या निर्णयाच्या अनुषंगानं ते सगळं या निर्णयाकडे कसं पाहतात, या नोटाबंदीच्या निर्णयाचे जे काही पडसाद उमटत आहेत ते साहित्यातनं कसे प्रतिबिंबित होत आहेत, हे मला खरं त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. कारण नारायण सुमंत म्हटल्यानंतर जसं वृक्षवेध आठवतो, जसं रानभैरी आठवतं, तसं तिफनीचे हायकू आठवतं, तसंच विडंबन सुद्धा आठवतं. कारण प्रल्हाद केशव अत्रेंनी, म्हणजे केशव कुमारांनी मराठीमध्ये विडंबनाची परंपरा जी रुजवलेली आहे, ती विडंबनाची परंपरा तितक्याच सक्षमपणे, सशक्तपणे पुढे नेण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं ज्यांनी पार पाडलेली आहे ते म्हणजे नारायण सुमंत. नारायण सुमंतांनी आतापर्यंत शेकडो विडंबनं केलेली आहेत. पण नोटाबंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी जी काही विडंबनं केलेली आहेत ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण प्रेक्षकांसमोरंत पोहोचवत आहोत. त्यामुळे नारायण सुमंत, मला उत्सुकता आहे की कसं तुम्ही या नोटाबंदीच्या निर्णयाकडे पाहतात, कशा पद्धतीचं तुमचं विडंबन नोटाबंदीच्या संदर्भातलं आहे. कसं आहे पहा, की मगाशी तुम्ही म्हणालात, की बाबा गंभीर विषय असल्यामुळं रम्य वातावरण असं बागेमध्ये असलं म्हणजे विषय जरा त्याची गंभीरता थोडीशी कमी होते. आणि ते बरोबर आहे, कारण इतके दिवस मला कोडा पडायचं, की बाबा नवरा बायको गंभीर विषयावर बागेत येऊनच का भांडत बसतेत. तर त्याचं या निमित्तानं मला उत्तर मिळून गेलं. आणि कसं आहे पहा, की कुठल्याही गोष्टीचं अति झालं आणि हसू आलं अशी जी मराठीतली म्हण आहे, ती ह्याला लागू पडते. की आता हे 1000-500च्या नोटा मोदीजींनी बंद केल्या. आता काही जणांना ह्याच्यामध्ये नुकसान आहे, काही जणांना फायदा आहे. वास्तविक पाहता हा संपूर्ण देशाचा फायदा आहे. परंतु तात्कालिक जे म्हणजे बँकेच्या रांगेमध्ये उभं राहावं लागलं किंवा 2000च्या नोटा मिळाल्यानंतर त्याची चिल्लर मिळना झाली. म्हणजे कुठं एक तंबाखूची पुडी घेण्यासाठी 2000ची नोट कसा काय पानपट्टीवाला घेणार? तेव्हा अशासारख्याच्या ज्या अडचणी आहेत, मग याचा अतिरेक ज्या वेळेला नेत्यांनी सुरू केला,
कुठं जल्लोष मोर्चे काढणं काय. आता खरं तसं पाहायला गेलं तर मी रांगेत उभारलो, बँकेच्या रांगेत उभारलो, रेल्वेच्या तिकिटाच्या रांगेमध्ये उभारलो. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की ह्याच्यामध्ये त्रास आहे, पण ह्याची फार मोठी गंमत आहे याच्यामध्ये. आणि विडंबना हे तसंच असतं खरं, की जे दुःख आहे ते हलकं करून सांगणं, जे अतिरेक झालेला आहे त्याच्यातूनही कुठंतरी विनोदाचा शोध घेणं. आणि विडंबन हे आता कसं आहे शेवटी, की ज्या वेळेला समोरचा रणांगणातला समोरचा हा आप्त स्वकीयच असतो, त्यावेळेला त्याचा प्राणघात करायचा नाही आहे, तर त्याचा प्रवृत्तीघात करायचा आहे. याच्यासाठी विडंबनाचं शस्त्र हे वापरलं जात असतं. आणि हा नोटाबंदीचा निर्णय 8 तारखेला झाल्यापासून ह्या 10-15 दिवसामध्ये जे मला जाणवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की बुवा हा विडंबनाचा विषय आहे. आणि मग त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची विडंबना माझ्याकडून लिहिली गेली. अगदी बरोबर की एक वेगळ्या पद्धतीची विडंबनं खरं तुम्ही लिहिलेली आहेत. पण मला उत्सुकता खरं म्हणजे नारायण काका तुमच्याकडनं अशी आहे, की एकूणच पहिलं विडंबन या नोटाबंदीच्या संदर्भातलं तुमच्या डोक्यात कोणतं आलं? कोणतं ते गाणं होतं, की ज्याचं तुम्हाला विडंबन करावंसं वाटलं? योगायोगाने मी 12 तारखेला जेव्हा पुण्याला येण्यासाठी म्हणून कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर तिकीट काढायला गेलो, मी पहिल्यांदाच इतकी रांग पाहिली. कुर्डुवाडीच्या रेल्वे स्टेशनवर पहिलीच इतकी रांग पाहिली. आणि मनात संशय आला की इतके लोक रेल्वेने कसं काय एकदम निघाले. त्याच्यामुळं कुतूहल म्हणून जे काही जवळचे मित्र होते त्यांना म्हणलं, कसं काय आज अचानक निघाला. नाही नाही म्हणले, त्याचं वेगळं कारण आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो म्हणले. म्हणजे अशा गमती जमती पाहण्यात आल्या. आणि तिकीट काढलेला एक जण पुन्हा मागून रांगेमध्ये उभारलेला पाहिल्यानंतर मी म्हणलं, कसं काय. नाही म्हणलं, मागाचं तिकीट मी वडिलांसाठी काढलं होतं. म्हणलं, आताच साठी काढायला. आताच म्हणलं, मी आजोबांसाठी काढायला लागलो. अरे म्हणलं, दोघांची एकदम का, ती मी तुम्हाला नंतर सांगतो. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की ही झुकझुक आगील गाडी जी गदिमांच्या गीतामध्ये होती, त्याच्यामध्ये जे निरागसता होती, जे वात्सल्य होतं, आज डिझेल इंजिन आणि बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये माणसांच्या मनामध्ये सुद्धा ही निरागसता कशी राकट होत चाललेली आहे याचं दर्शन त्या रांगेत झाल्यानंतर मला गदिमांचं ते गीत आठवलं. झुकू 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आता कसं त्यावेळेला म्हणजे कसं की जो आपल्या आईचा भाऊ असायचा तोच मामा असायचा आणि त्याच्याच गावाला जायचं. अलीकडं काय झालेलं आहे, हल्ली असे काही बनेल भाचे आहेत की ते इतरांना मामा करायला लागलेले आहेत. मग हे नोटा चालू असतानाच्या काळामधले हे जे भाचे आहेत, हे मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याबरोबर एकदम ह्यांचेच मामा झाले. तर त्या मामांच्या गावाला आता हे पहिले मामा झाले. कारण आजचा भातचा जो असतो लहान असतो, त्याचंही लग्न होणार असतो, तोही कधी कधीतरी कोणाकडनं का होईना मामा होणारच असतो. तसे हे जे मामा झालेत, त्या मामांच्या गावाला निघण्यासाठीचे हे गीत गदिमांची मनपूर्वक क्षमा मागून. मूळ संहिता तुम्हाला माहिती आहे सगळी धरून. मूळ जे आहे, झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आणि आता कसं, झुक 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 आगीन गाडी, 500,000च्या नोटा मोडी, झुक 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 आगीन गाडी, 500,000च्या नोटा मोडी, पळती तिकीट काढाया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचं नाव मोठा, मामाचं नाव मोठा, सट्टा सरापी बिल्डरचा, मामाचा नाव मोठा, बिल्डर सराफी अनसट्टा, नोटा घेऊन येऊया.
मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 आगीन गाडी, 500,000च्या नोटा मोडी, 500,000च्या नोटा मोडी, पळती तिकीट काढ. हा एक मार्ग आहे लिक्विड करण्याचा. म्हणजे ते सगळे चलन काय असं बँकेत जाऊन बदल पाहिजे, हे जो गैरसमज आहे ना लोकांचा, बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं आहे. 500,000च्या नोटा मोडी, पळती रांग पकडूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा ठेकेदार, घरात सगळे 500,000. मामा मोठा ठेकेदार, घरात सगळे 500,000. गट्टा घेऊन येऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आता ते कसं बाबा, ते मामाची बायको गोरटी, ती म्हणेल कुठली पोरी, बालिश लहानपणाचं ते सगळं. आता हे कसं म्हणजे मामाची बायको मंत्रीण, मामाची बायको मंत्रीण, चिटफंड गोळा जंत्रीन. मामाची बायको मंत्रीन, चिटफंड गोळा जत्रीन. चलन कात्री दाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 आगीन गाडी, 500,000च्या नोटा मोडी, पळती रांग पकडूया, मामाच्या गावाला जाऊया. मामा ही शिक्षण सम्राट, डोनेशनवर सगळा थाट. आता कसं आहे का की म्हणजे हल्ली म्हणजे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेंनी ही साक्षरतेचा जे केला त्याचा उपयोग कोणतरी करून घेतला पाहिजे ना. त्याच्यामुळे हे जे सगळे शिक्षण सम्राट जे आहेत, की मात्र आमचे काय फारच मोठे शिक्षण, पण म्हणजे अगदी त्याचा पतंग एकदम वर आकाशातच असतो त्यांच्या संस्थेचा. मामा तर शिक्षण सम्राट, डोनेशनवर त्याचा डोनेशनवर त्याचा थाट. नोटबुक घेऊन घेऊया, कारण सिलेबस बदललेला आहे. अभ्यासक्रम बदलल्यानंतर जुन्या नोट कसं कसं आहे, कारण अभ्यासक्रमाची सगळी जी असतात, पाठ्यपुस्तक मंडळाची सगळी पुस्तकं पिना मारलेलीच असतात, पहा तुम्ही. कधी निसटू शकतात. तसे ते नोटेचे सगळे पिनाच मारलेले असतात, त्याच्यामुळे ते आम्हाला नोटबुक वाटतात. मामा तर शिक्षण सम्राट, डोनेशनवर सगळा थाट. नोटबुक घेऊन येऊया, सिलेबस चेंज सांगूया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 आगीन गाडी, 1,000-500च्या नोटा मोडी, पळती रांग पकडूया, मामाच्या गावाला जाऊया. तिकीट काढून येऊया, जाऊया तिकीट काढून गेलंच पाहिजे काय कंपल्सरी तिकीट. क्या बात आहे. बघा म्हणजे कसं आहे बघा, नोटाबंदीचा निर्णय जाहीर काय होतो, लोकांच्या रांगा काय लागतात, मग त्या तिकिटांसाठी लागतात, एटीएमच्या बाहेर लागतात, पण याच्या सगळ्याकडे पाहण्याची दृष्टी लागते, नजर लागते. ती दृष्टी नारायण सुमंतांच्या विडंबनाच्या माध्यमातून आपल्याला दिसली असेल. कारण कवी जो असतो ना, तो कवी असं सर्वसामान्यांसारखं पाहतच नाही, तो वेगळ्या पद्धतीने पाहतो. आणि म्हणून तरी कुठेतरी झुकझुक झुकझुक आगिंद गाडी सारखं एखादं बालगीत सुद्धा विडंबनासाठी कसं योग्य ठरतं, नारायण सुमंतांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला. मला माझंच एक बडबड गाणं, खरं म्हणजे ते गडबड गाणं आहे. म्हणजे जर आपल्याला माहिती आहे की पोळ्या बाई पोळ्या, पुरणाच्या पोळ्या, एक पोळी करपली दुधासंगे ओरपली. तर हे नोटांचं सगळं निर्णय झाला आणि मग या सगळ्या नोटांचं गडबड गाणं कसं काय झालं बरं मग? तर पहा कसं झालं की नोटा भाई नोटा, 1,000च्या नोटा. नोटा भाई नोटा, 1,000च्या नोटा. एक नोट बदलली, बँकेमध्ये बदलली. एक नोट बदलली, बँकेमध्ये खपवली. बँकेत लावली शाई, बँकेत लावली शाई, काळा पैसा नाही. क्या बात आहे. तर अशी सगळी खरं गंमत एकूण नोटांच्या संदर्भातली पाहायला मिळते आहे. आणि कुठेतरी विडंबनाच्या माध्यमातून हा सगळा नोटाबंदीच्या निर्णयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, ज्याला आपण थोडीशी तिरकस दृष्टी म्हणूया. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाला की दुःख सुद्धा हलकं करून सांगता आलं पाहिजे, आणि ती विडंबनाची खऱ्या अर्थानं ताकद आहे. तर हा जो निर्णय आहे मोदी सरकारने घेतलेला, नरेंद्र मोदींनी घेतलेला, त्याच्यामुळे या सगळ्या कळा लोकांना सोसायला खरं म्हणजे लागतायत. असंच कळा असलेलं एक विडंबन तुम्ही खरं म्हणजे नोटाबंदीचं केलंय. काय नेमकं विडंबन आहे ते? भारत आंबेंची जी कविता आहे,
ती माझ्या बहिणीला अभ्यासक्रमामध्ये असताना बहीण म्हणायची, त्यामुळं ते मला आवडलेली कविता. म्हणजे कळा ज्याला लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या, कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या, असं ती भारत आंबेची. तर ही जी कविता आहे भारत आंबेंची, काळाच्या लागल्या जीवा. आता ह्या नोटाबंदीमुळं जो सर्वसामान्य माणूस आहे की जो कशातच नसतो, त्याला थोडासा त्रास झाला, परंतु प्रामाणिकपणे हा त्रास आपण आपल्या देशासाठी घेत आहोत, ही भावना सामान्यांच्या मनामध्ये आहे. पण जे देश खायला निघालेले आहेत त्यांना मात्र याची कुठंच जाणीव नाही. आणि त्याचे ते जे सगळे रोड शो करतायत, मग मोर्चे असतील, नाहीतर बळच लावलेल्या ATM पुढं कार्यकर्ते पाठवून लावलेल्या रांगा असतील, त्या कार्यकर्त्यांना सोडून उर्वरित सामान्यांच्यासाठीच्या ह्या काळाचं हे तांबेंच्या ह्याच्यामधून भारत तांबेंची मनपूर्वक क्षमा. कळा ज्याला गल्या पाया, आधीच प्लॅस्टर झालेलं दवाखान्यामध्ये, त्याच्यामुळं गुडघेदुखी, सांधेदुखी, ज्येष्ठ नागरिक, नंतर रांग झाली सेपरेट त्यांच्यासाठी. कळा ज्याला गल्या पाया मला की बँकेला ठाव्या, कुणाला काय हो त्याचे, दिल्लीला काय सांगाव्या. कळा, आता काही जण गैरसमज करून घेतात की नागपूर म्हणजे दिल्ली, तसं काय असत नाही. कळा ज्याला गल्या पाया, जुन्या नोटा खंडी भरी, तयाला कोण ना घेई, 1000-500 घरी दारी, खर्चण्या दमडी ही नाही, जनांच्या कोरड्या गप्पा मिळतील की उद्या ज्याला बनून. आज जरा रांगेमध्ये दोन, तर ती काय झालं, ती कॅश संपली. आता ती हेलिकॉप्टरने यायला लागले नोटा, ते लँडिंगला जागा नाही मिळली म्हणे, उद्याच्याला मिळतील म्हणून. जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे संधी साधू, काही थेट केबिन मध्ये जातात ना मॅनेजरच्या, असे सारे संधी साधू, पुकारा अर्थक्रांतीचा, लागले रांगेत सरखू, कळा ज्याला गल्या पाया मला की बँकेला ठाव्या, कुणाला काय हो त्याचे, नमूला काय सांगाव्या. कळा ज्याला गल्या पाया, बँकेवर पूर हा लोटे, ATM बंद कुठे जाऊ, बँकेला पूर हा, म्हणजे इकडं दुष्काळात ना त्यांना पूर कधी आले नाहीत, पण हे नोटाबंदीमुळे आता बँकेला मात्र अगदी दुष्काळी भागात आहे पूर. कुठले पैसे लोकांकडे कोणा टोकात त्यांनाच माहित. बँकेला पूर हा लोटे, ATM बंद कुठे जाऊ, नेत्यांची झुंड ही कसं ते टाळूवरचं लोणी खाणं वगैरे, असं मराठीतलं जे आहे का नाही, तर अशा आता टाळू सापडायला लागल्या की लोणी चाटणाऱ्यांचे बघा तुम्ही वेगवेगळे कसे प्रयोग सगळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू होत आहे. नेत्यांची झुंड ही लागे, मोर्चे आक्रोश काढाया, मोर्चे आक्रोश काढाया, नोटा बदलून त्यांना मिळती, नोटा बदलून त्या मिळती, जयांची लागली वर्णी, नोटा बदलून त्या मिळती, जयांची
लागली वर्णी, इथे ही झोडीती मिडिया, इथे ही झोडीती मिडिया, जगा बांधून फाशांनी, झळा ज्याला गल्या पाया, मला की बँकेला ठाव्या, कुणाला काय सांगावे, कुणाला काय सांगाव्या, नमुना काय सांगाव्या. आणि रांगा सुद्धा अशा टाईट बघा, कसा सर कू पुढे मागे, कारण पुढचा 10,000 भरलेला आलेला असतो तर मागचा 25,000 भरले, ते अजिबातच मागं सरकू देत नाही. कसा सर कू सगळे सरकेलच असतात ना, म्हणजे हळूहळू सरकत असतात त्याच्यामुळं. कसा सर कू पुढे मागे, घशाला ओलन. आता काही समाजसेवी संस्थांनी बँकेच्या रांगामध्ये पाणी पुरवठा सुरू केला, सावली वगैरे केली, असं ते बरेच त्यांनी आपला शो करून घेतला. कसा सरकू पुढे मागे, घशाला ओलना लागे, पटापट लोक वशिल्याचे. चिठ्ठी गेलेली असते पण हा. आणि शेवटी ही लोकशाही. आणि लोकशाहीचं कसं की स्वामी तिन्ही जगाचा, चिठ्ठी विना भिकारी. ते कसे पटापट लोक वशिल्याचे, घुसाया लागले आत, पुढे जाऊ वळू मागे, करू रे कायमी. खरं म्हणजे करू रे कायमी मॅनेजर साहेब असंच म्हणायचं होतं, पण आता आपलं देवाच गरीबाकडे कुठलं मॅनेजर आणि साहेब आले. करू रे कायमी देवा, खडे मारी बकोटीला, धरे ही आणखी कोणी, झळा ज्याला गल्या जीवा, कळा ज्याला गल्या पाया, झळा ज्याला गल्या काळा. क्या बात आहे, क्या. एकूणच या ज्या झळा असतील, त्या कळा असतील, त्या आता लोकांना कळल्या असतील. कारण रांगेत उभं राहणं हे तितकं सोपं नसतं. मग ते नोटांच्या रांगेमध्ये उभं राहणं तर फारच अवघड. एकूण काय काय सोसायला लागतं आहे जनतेला या एका नोटाबंदीच्या निर्णयामुळे. आणि त्यामुळंच या नोटाबंदीच्या निर्णयाकडे तिरकस पद्धतीने पाहण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न म्हणून आज पुण्यामध्ये, मुद्दामून पुण्याचंच लोकेशन आम्ही निवडलेलं आहे, कारण पुण्यामध्येच सगळं काही छानपैकी व्यक्त होतं किंवा तिरकस पद्धतीने मतं मांडली जातात. त्याच्यामुळे किंबहुना या पुण्याच्या लोकेशनला हा आवाज महाराष्ट्राचा आपण करतो आहोत. पण कार्यक्रमामध्ये इतर सुद्धा म्हणजे नोटाबंदीच्याच अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीने विडंबनं कशी आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. आणि ती नवीन नवीन विडंबनं सुद्धा आपल्याला ऐकायची आहेत. आणि एकूणच नोटाबंदीच्या निर्णयामुळं सैराट झालेली जनता जी आहे, त्या सैराटच्या संदर्भातलं सुद्धा विडंबन आपल्याला नारायण सुमंत यांच्याकडनं ऐकायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं म्हणजे ब्रेकला जाण्यापूर्वी आपण नोटाबंदीच्या निर्णयाच्या निमित्ताने काही विडंबन कविता ऐकत होतो, त्याच्यावरती बोलत होतो. काय आहे की एकूणच ATMच्या रांगेमध्ये उभारून किंवा बँकेच्या समोर, बँकांच्या दारामध्ये उभारून खरंच जनतेचे पाय दुखायला लागलेले आहेत. आणि माझे सुद्धा पाय दुखायला लागले. मग मला आता म्हटलं की आपण आता थोडंसं बसलं पाहिजे. आणि म्हणून नारायण सुमंतांना मी असं म्हणालो की आता आपण इथे बसूया आणि या छान उद्यानामध्ये थोडंसं बसून पैशांवरती बोलूया, पैशांवरती बोलू काही.
किंवा नोटांवरती बोलू काही, असं सगळं एकूण एकूण हा प्रयोग सगळा जो आहे तो आपल्याला करता येऊ शकतो. आणि म्हणूनच कसं आहे पहा, की नारायण सुमंतांनी पहिल्या सेगमेंटमध्ये ज्या पद्धतीच्या विडंबन रचना सादर केल्या, मला सुद्धा माझ्यातला कवी कुठेतरी जागा होतोय असं वाटायला लागलं. आणि जसं हायकूचं आहे, विडंबनाचं तर तुम्ही सांगितलंच, पण हायकू सुद्धा कसं आहे पहा, की हायकूचं जे मीटर नारायण सुमंत नेहमी सांगत असतात, की 17च अक्षरांची ती रचना असते, 3च ओळींची रचना असते, 5 अक्षरं, 7 अक्षर आणि 5 अक्षरं असा तो एक छोटा आकृतिबंध असतो. पण या छोट्या आकृतिबंधामध्ये सुद्धा 2000च्या नोटेचा आशय मावेल असा एक प्रयत्न खरं मी केलेला आहे. पहा कसा आहे, की रात्र सरली बदचलन कशी, रात्र सरली बदचलन कशी नोट ठरली. तर हे असं एकूण चित्र खरं म्हणजे आहे. आणि या चित्राच्या अनुषंगाने, या नोटाबंदीच्या अनुषंगाने एकूणच या निर्णयाकडे आपण कसं पाहतो आहोत. कारण नोटाबंदीचं शल्य तर खूप लोकांना झालेलं आहे. ज्यांचे काळे होते त्यांचे पांढरे होईस तोपर्यंत चेहरे पांढरे फिक्क पडत चाललेलीत की काय, असं खरं म्हणजे चित्र दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी काही तगमग आहे, त्यांची जी काही घालमेल आहे, ती सर्वसामान्यांच्या मनामध्ये तर आहेच आहे. कारण या नोटा आणायच्या कडनं, कारण काय, कॅशलेस सोसायटी ज्याला म्हणतो आपण, की ओके प्लास्टिक मनी ज्याला वारंवार नरेंद्र मोदी सांगत आलेले आहेत, पण हा प्लास्टिक मनी येणार तरी कसा, नाही का? कारण ज्यांना कागदी नोटा ज्या पाहायची सवय झालेली आहे, जवळ बाळगायची सवय झालेली आहे, त्यांना हा जो काही बदल आहे तो तितकासा लगेचच पचनी पडेल अशी स्थिती नाही. आणि त्याच्यामुळंच खरं तरी कुठेतरी मला वाटतं मनामध्ये सगळ्यांच्या एक प्रकारची घालमेल आहे, तगमग आहे. आणि ही तगमग जर मांडायची असेल, हे मनावरचं शल्य जर हलकं करायचं असेल, तर त्याला थोडासा विनोदाचा, थोडासा विडंबना शिडकावा जो काही आहे तो असला पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून नारायण सुमंतांसोबत हा आपण कार्यक्रम करतो आहोत. नारायण सुमंत, मगाशी 2 विडंबनं तुम्ही छानपैकी ऐकवलेली आहेत. आता कोणतं विडंबन तुमच्या मनामध्ये आहे, की तुम्हाला ते ऐकवावं असं वाटतंय? हे बघा दुर्गेशजी, तुम्हाला तर माहिती की आवर्जून ठरवून लिहिणं हा माझा स्वभाव नाही. पण त्याच्याबरोबर कसं की सगळ्याच क्षेत्रामध्ये माझा मित्रपरिवार असल्यामुळं सगळ्या क्षेत्रावर हा जो प्रभाव पडलेला आहे नोटाबंदीचा. आता उदाहरणार्थ आमचे एक मित्र ज्या वेळेला 13-14च्या तारखेला पुण्याहून येता येता चौफुल्यावर थांबले. मग चौफुल्यावर थांबल्यानंतर मग तिथं जो अनुभव आला तर त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलं. अहो म्हणले, काय म्हणले नोटाबंदीचं फार पंचायत झाली. म्हणलं काय झालं? अहो म्हणले, काय मी चौफुल्यावर जुना नोटा द्यायला लागलो तर ते म्हणले की आम्ही सरकारने बंद केलेल्या नोटा घेणं इतके आम्ही काही 2 नंबरवाले नाहीत. तुम्ही फुकट बघून गेलात तरी चालेल. हां, कारण आम्ही कलावंत आहोत. म्हणजे कलावंताची सुद्धा या चलन बदलीकडे पाहण्याची किती राष्ट्रनिष्ठ दृष्टी आहे. हे खरं जे जे देशाला कुरतडणारे आहेत त्यांना हा हा घेण्याजोगा धडा आहे. आणि हा ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यापुढं ते दृश्यच उभं राहिलं ना, किंवा हे बाबा 1500च्या जुन्या नोटा द्यायला लागलेला आहे काय, आणि ते नाकारते आहे. आणि ते डोळ्यापुढं आल्यानंतर जी मागच्या वर्षात तर गाजत असलेलं जे गीत होतं की मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले की 12. म्हणजे जी नोटा नको म्हणते ती श्रीमंत आहे, आणि जो देतोय त्याचे मात्र 12 वाजलेले. हा विरोधाभास जिथं जिथं जाणवतो तिथं तिथं एका नव्या विडंबनाचा आपोआप जन्म होत असतो. ते मूळ गीताची संहिता तुम्हाला माहिती असं गृहीत धरून मूळ गीतकारांची मनपूर्वक क्षमा मागून मूळ गीत असं आहे की मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. तर आता हे ज्यांचे 12 वाजले या नोटा बदलीमुळं त्यांचं मनोगत या विडंबनातून व्यक्त करणं माझं आद्य कर्तव्य आहे. कारण शेवटी कवी हा कसा असतो की सगळ्यांच्या अंतःकरणातले जे काही वेदना संवेदना वगैरे असते, दाना ते सगळं कवी आपल्या कवितेत मांडत असतो. नोटाबंदीची ही रात, नोटाबंदीची ही रात, राती कळता घरात, हार्ट अटॅक उरात कळ माईना. कशी म्हण की ही बात, झाला पुरा माझा घात, झोप आता रात रात मला येईना. कशी म्हण की ही बात, माझा झाला पुरा घात, आता झोप रात रात मला येईना. राखली श्रेष्ठींची मर्जी, खोऱ्यांना पैसे आले,
म्हणजे काय काय वेळेला खोरं सुद्धा लागलं नाही, बुलडोजरनीच पैसे आले सगळे, ट्रॅक्टर पोकलरच. राखली श्रेष्ठींची मर्जी, खोऱ्यांना पैसे आले, चळतिया नोटांच्या आणि इमल्यावरती इमले. ठेवू याला कुठेतरी धाड येत नाही घरी, आता भिकारी बियाला घेईना. रद्दी जाळू द्याना तरी माझे वाजले की बारा, रद्दी जाळू द्याना तरी माझे वाजले की बारा, रद्दी जाळू द्याना तरी माझे वाजले की बारा. कारण इतके जोरातच बारा वाजलेले. पाचशेची नोट बंद, हजाराची नोट बंद, शंभराची तरी बरी चालू राहिली. म्हणजे तेवढ्यात आनंद आहे, नाहीतर मग काय घरचं सगळं डबल गेलं असतं. पाचशेची नोट बंद, हजाराची नोट बंद, शंभराची तरी बरी चालू राहिली. आता काय करू तरी काळ वेळ नाही, आता काय करू तरी काळ वेळ नाही, बरी खोका पेट्या दारोदारी राहीना. रद्दी जाळू द्यांना घरी माझे वाजले की बारा, रद्दी जाळू द्यांना घरी माझे वाजले की बारा. पाण्यावानी पैक माझ 5,000 कोटी घरात, म्हणजे नुसत्या घरामध्ये 5,000 कोटी, बाहेर किती, स्विसला किती, ज्यूसला किती, ती काही पत्ताच नाही त्याचा. पाण्यावानी पैक माझ 5,000 कोटी घरात, भवताली कष्टमवाली आता रोजच्या रोज फिरतात. कारण ती कसे शिकारी, ती वासच येतो ना बरोबर सावज कुणीकडे. भवताली कष्टमवाली आता रोजच्या रोज फिरतात, उगा घाई कशा पायी. कारण काय बाहेर घेऊन जावं तर ते कुठं त्या ट्रॅफिकसाठी म्हणून चौकात चौकात शीट लावलेले, आता ती वाहनं राहिली बाजूला. काय म्हणजे तिथं ते सिग्नल तोडायच्या भलतं तोडायचं आलं ना. उगा घाई कशा पायी, सीसी कॅमेरे चौका चौकात, सार आलं या गळ्याला धूर, घरात राहीना डोळ्यात दोरत धूर, डोळ्यात राहीना राहीना. रद्दी जाळू द्याना तरी, रद्दी जाळू द्याना तरी माझे वाजले की बारा, रद्दी जाळू द्याना तरी माझे वाजले की बारा, रद्दी जाळू द्याना तरी माझे वाजले की बारा. क्या बात आहे. म्हणजे एकूण पहा की लावणी असेल किंवा मग अशी जसं कळा या लागल्या जीवाचं विडंबन असेल, विडंबनासाठी फक्त नजर लागते, मग ते गाणं कोणतंही असेल, त्यातली नजाकत कळली पाहिजे, त्यातला तिरकसपणा बरोबर साधता आला पाहिजे. त्या अर्थाने खरं म्हणजे कवीला अर्थाच्या दृष्टिकोनातनं वेळ साधता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की नोटाबंदीच्या निर्णयामुळं सगळ्या कवींना कुठेतरी अर्थाची वेळ ही साधता आलेली आहे. हा जो अर्थ आहे हा फार महत्वाचा आहे, हा अर्थपूर्ण आहे. आणि नोटाबंदीचा निर्णय सुद्धा त्या अर्थाने अर्थक्रांतीचा निर्णय सगळे बाकीचे लोक, जे तज्ज्ञ लोक आहेत ते म्हणत जरी असले तरी सर्वसामान्यांना मात्र खूप काही सोसायला लागतं. एक जसं आता सोशल माध्यमांमध्ये म्हणजे समाज माध्यमं जी आता आहेत, सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल, याच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत. नोटाबंदीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये जो तिरकसपणा जो दिसतोय तो फार महत्वाचा मला वाटतो. एक शिवाजी निवृत्तीराव घुगे नावाचे हिंगोलीतले गृहस्थ आहेत आणि त्यांनी फेसबुकवरती खरं म्हणजे ही पोस्ट केलेली होती, ती मला फार आवडली. ती अशी आहे पहा की नोट फक्त नाव नसतं, नोट फक्त नाव नसतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. फमू शिंदेची अत्यंत गाजलेली कविता आई, ही जी कविता आहे त्या कवितेचं विडंबन करण्याचा प्रयत्न या शिवाजी घुगे यांनी केलेला आहे. पहा ते काय लिहितात की नोट फक्त नाव नसतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, असते तेव्हा जाणवत नाही, असते तेव्हा जाणवत नाही, नसली खिशात तरी नाही म्हणवत नाही. नोट असते जन्माची शिदोरी, नोट असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि मोदींमुळे पुरतही नाही. तर असं कुठेतरी लोक लिहिता आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने लिहितायत. हेच खरं मला वाटतं विडंबनाची ही ताकद आहे. आणि एकूणच विडंबनाच्या संदर्भामध्ये, नोटाबंदीच्या संदर्भामध्ये आपण बोलतो आहोत, कवितेतनं बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत. आत्ता कोणतं विडंबन तुमच्या डोक्यामध्ये आहे? जसं मी ब्रेकवरती जाताना जो उल्लेख केला होता की या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सगळे सैराट झालेले आहेत, तर हे सैराट होणं सुद्धा जे आहे ते विडंबनातनं कसं टिपलंय नारायण सुमंत?
मागच्या मे महिन्यापासून सैराट जेव्हा रिलीज झाला, आता बरेच मला मित्र म्हणाले की बाबा सैराटला रांगा लावलेल्या चालल्या, तिथं ह्यांचे पाय दुखले नाहीत तुमचे. आणि आता म्हणे नोटा बदलायचं म्हणल्यानंतरच तुम्हाला कसं काय तुमचे पाय दुखायला लागले. आणि हे खरंच आहे. पोराच्या ॲडमिशनसाठी रांगा, सैराटसाठी रांगा. हं? आता याच्यासाठी काही दिवस रांगा लावल्या तर काय बिघडतं. पण ज्यांच्याकडं उद्याच्या खर्चाची पंचाईत आहे, अशांच्या घरामध्ये जे होते, रोजच्या रोज आणायचे म्हणजे कोणाच्या तरी खिशातून काढून आणि खर्च करायचे, असे जे गायराट अशा गायराटांची जी ही सैराट व्हर्जन. तर त्या संदर्भातलं हे विडंबन आहे. मूळ गीतकारांची मनपूर्वक क्षमा मागून. तर हे ते गायराट तर आता हे सैराट. हे उरात झालंय दडदड स्वारी भानावर आली, अंगात भरली कणकण म्हण नोटाबंदी झाली. लई बधीर झालू या, लई अधीर झालू या, अन माझ्यात नोटा बदलीसाठी घेऊन आलू या. पळतोय चिंग 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 चिंगाट चिंग 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 चिंगाट चिंग 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 चिंगाट चिंग. हे लय उतावीळ झालो, मध्ये रांगेत घुसलो, इतक्या मंदी गर्दी मंदी नेमका वॉचमनला दिसलो. त्यानं बकोट धरलं या आणि वडत आणलं या, आणि करून गाडी भारी ठोकून रांगत आणलं या. समद्या चोरात लय मी जोरात मार खाऊन आलो या. पळतोय चिंग 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 चिंगाट चिंग 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 चिंगाट चिंग 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 चिंग. आता ही काही एकटा नग नाही, ह्याच्यासारखे बाकीचे सगळे आहेतच ना. सगळ्या गावाला तीच लागणच झाली होती. ए समजा गावाला झाली या नोटा बदलाची घाई, कधी होणार ग चिल्लर 2,000ची बाई. रिकाम चोट झालो या, बिगर नोटा झालो या, लई चिडून कुंपणावरून कलटी मारून आलो या. पळतोय चिंग 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 चिंगाट 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 चिंग चिंग. आता म्हणजे एकूण पहा की सैराट हा जो चित्रपट आला आणि त्यातलं हे जे झिंगाट गाणं आहे ते खऱ्या अर्थानं इतकं गाजलं की नोटाबंदीचा निर्णय सुद्धा जो आहे तो या झिंगाटच्या माध्यमातून, विडंबनाच्या माध्यमातून सुद्धा नारायण सुमंतांनी कसा मांडलेला आहे हे आपण पाहिलेलं आहे. एकूणच नोटाबंदीचा हा निर्णय आणि त्याचे सगळे जे देशभरामध्ये पडसाद उमटत आहेत, लोकांच्या मनामध्ये असलेल्या शंका असतील, त्यांना होणारा त्रास असेल, त्यांच्या जीवाची होणारी तगमग असेल, रांगेमध्ये उभा राहण्याची आलेली वेळ असेल, या सगळ्या माध्यमातून लोक खूप बोलण्याचा प्रयत्न करतायत. आणि आवाज महाराष्ट्राचा मधून आपण सातत्यानं या विषयावरती मांडणी करतो आहोत. त्यामध्ये तज्ज्ञही बोलले, त्याच्यामध्ये राजकारणी बोलले, त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक बोलले, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक बोलली, पण कवी हे या कार्यक्रमात आज पहिल्यांदा बोलले. कारण हा नोटा कल्लोळ आहे, हा नोटाकोटीचा भाग आहे. म्हणजे जीव मेटाकुटीला येणं जसं म्हणतो तसं लोक आता नोटाकुटीला आलेत की काय, अशी स्थिती असताना वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी खरं म्हणजे होते आहे. महेश केळुसकरांसारखा सुद्धा कवी या सगळ्याकडे कसं पाहतो, त्यांनी असं लिहिलेलं आहे की प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बदला वयास नोटा बँकेत चक्क जाई. फोटू तिचा बघूनी व्याकुळ देश सारा, फोटू तिचा बघूनी व्याकुळ देश सारा, रांगेत लांब लचक्या स्टँडिंग लोकशाही. तर हे असं सगळं स्टँडिंग लोकशाहीचं चित्र जे आहे ते आता आपल्याला पाहायला मिळतं आहे की सगळे लोक एका रांगेत उभे आहेत. ही रांग बदलाच्या दिशेने जाते आहे की आणखीन कोणत्या बदलाच्या दिशेने जाते आहे हे येणाऱ्या काळामध्ये नक्की कळेल. पण याच्याकडे पाहिलं जे पाहिजे, ती जी दृष्टी पाहिजे ती कवीची दृष्टी असली पाहिजे आणि ती विडंबनाची असली पाहिजे. जसं नारायण सुमंत मगाशी म्हणाले की या संपूर्ण दुःखावरती कुठेतरी जो उतारा पाहिजे तो थोडासा हास्याचा पाहिजे, तो थोडासा विडंबनाचा पाहिजे. वेगळेपण आणि विडंबन का की एकीकडं युवराज सुद्धा रांगेमध्ये उभा आहेत आणि माटुंग्याचा भिकारी सुद्धा रांगेमध्ये उभा आहे. आता पहा की किती विषम वाटप झालेलं आहे संपत्तीचं. म्हणजे युवराजांकडं फक्त 3,500 आणि माटुंग्याच्या भिकाऱ्याकडं 1,86,000. मग हे पाहिल्यानंतर मग तिथं झिंगाट होईल, सैराट होईल, नाही तर काय होईल. अगदी बरोबर आहे की
या स्वरूपाची म्हणजे जसं आता सुमंत सांगू पाहतायत की आर्थिक विषमता जी दिसते ती कशी वेगळ्या पद्धतीने दिसते आहे. पण सगळे लोक एक मात्र नक्की आहे, एक मात्र खरं आहे की सगळे लोक आता ATMच्या रांगांमध्ये, बँकांच्या समोर रांगांमध्ये उभे आहेत. नोटा बदलण्यासाठी. हा नोटा बदलण्याचा विषय आहे की देश बदलण्याचा विषय आहे की याच्याकडे बदल आपण दृष्टी वेगळ्या नजरेतनं पाहण्याची ही वेळ आहे, हे खरं म्हणजे पाहिलं पाहिजे. आणि तशी दृष्टी असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की नोटा बदलाच्या निर्णयाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीने लोक जसे व्यक्त झाले तसं कवी सुद्धा होत आहेत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती होत आहेत, सोशल मीडियावरती होत आहेत. आणि त्यातून त्यांची जी काही भावना आहे, त्यांची जी काही मतं आहेत, त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आज आपण तोच नेमका प्रयत्न केला. जसं नारायण सुमंत मगाशी म्हणाले होते की दुःखाच्या वरती हा शिडकावा जो हास्याचा असला पाहिजे तो विडंबनाचा असू शकतो. आणि त्याच्यामुळेच विडंबनासारखं एक सशक्त माध्यम या कार्यक्रमामध्ये आम्ही निवडलं. आणि त्यासाठी नारायण सुमंत या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार की तुम्ही तुमची नवीन विडंबन सगळी जी काही आहेत 4 विडंबन रचना तुम्ही खास या आज सामच्या प्रेक्षकांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ऐकवल्यात. त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पण उद्या पुन्हा भेटायचं आहे. उद्या पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या विषयावरती. तोपर्यंत नमस्कार.